नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला आंबा पिकावरील करपा या रोगाची लक्षणं आणि त्याचं योग्य प्रकारे नियंत्रण कसं करावं याबद्दल माहिती देणार आहे। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहिती आहे की आंबा हे आपल्या कोकणातील पर्यायानं राज्यातील अत्यंत महत्त्वाचं नगदी पीक असून देशाच्या परकीय चल मिळवून देण्यामध्ये या पिकाचा मोलाचा वाटा आहे। आंबा पिकावरती अनेक प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो। एक अत्यंत महत्त्वाचा रोग ज्याला करपा रोग म्हटलं जातं, इंग्रजी भाषेमध्ये त्याला अँथ्रॅक्स म्हटलं जातं, हा अत्यंत महत्त्वाचा आणि उत्पादनामध्ये घट करून देणारा असा हा रोग आहे। या ठिकाणी मी त्या रोगाची लक्षणं आणि त्याचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करावं याबद्दल माहिती देणार आहे। करपा हा रोगाची जी लागण आहे ही एका बुरशीमुळे होतं, ज्याचं नाव आहे कोलिटोट्रिकम ग्लोइओस्पोरिओइड्स। तर हा एक बुरशीजन्य रोग असून तो छोटी कलमं, 1 वर्षाचा असो किंवा मोठी कलमं, या सर्व प्रकारच्या आंब्याच्या झाडांवरती याचा प्रादुर्भाव दिसून येतो। पानांवरती, त्याचबरोबर मोहरावरती आणि फळांवरती या रोगाची लक्षणं दिसत असतात। पानांवरती म्हणजेच जी पानं कोवळी आहेत किंवा जून आहेत ह्या पानांवरती या रोगाची लक्षणं दिसतात। पानांवरती काळपट तपकिरी रंगाचे, अनियमित आकाराचे, खोलगट असणारे असे छोटे छोटे ठिपके पडतात। या ठिपक्याची संख्या वाढत जाऊन ती आकारमानानं मोठी होतात, नंतर ती एकत्र मिसळतात आणि अशी पानं वेडीवाकडी होतात, करपतात आणि गळून जातात। पुढे या रोगाचा प्रादुर्भाव ज्यावेळेस आंब्याला मोहर येतो त्या मोहरावरती होत असतो। मग तो मोहराचा मुख्य दांडा असेल, त्याच्या उपफांद्या असतील, फळाचा देठ असेल, छोटी फळं असतील, मोठी फळं असतील, या सगळ्यावरती या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो। या मोहरावरती काळपट तपकिरी रंगाचे, खोलगट अनियमित आकाराचे असे ठिपके पडतात। ही संख्या वाढत जाते आणि असा रोगग्रस्त मोहर करपून गळून जातो। पुढे या रोगाची लक्षणं या फळांवरती, मग ती छोटी फळं असतील किंवा मोठी फळं असतील, याच्यावरती आपल्याला आढळून येतो। फळांवरती देखील काळपट असे, खोलगट अनियमित आकार असे डाग पडतात। परिणामी ज्यावेळेस अशी फळं नंतर मोठी होतात तर हा डागाचा आकारमान वाढत जातो आणि ही फळं नंतर ज्यावेळेस आपण आडीमध्ये टाकतो त्यावेळेस कुजत असतात। या करपा रोगाचं आंब्याच्या बाबतीत जर आपण लक्षणाचा विचार केला तर ज्यावेळेस फळं छोटी असतात त्यावेळेस या रोगाची लक्षणं तेवढी दिसत नाहीत, कारण या फळामध्ये असलेलं आम्लतेचं प्रमाण, ज्यावेळेस ही फळं पक्वतेकडे जातात त्यावेळेस त्याच्यामधील साखरेचं प्रमाण वाढल्यामुळं त्या रोगाची लक्षणं वाढायला लागतात आणि अशी तयार झालेली फळं ज्यावेळेस आपण आडीमध्ये पिकण्यासाठी ठेवतो त्यावेळेस या फळाची कूज होत असते। तर ही अत्यंत महत्त्वाची अशी ही लक्षणं आहेत, ही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। आता ह्या रोगाचं नियंत्रण कसं करावं? या रोगाचं जर आपल्याला योग्य प्रकारे प्रभावीपणे नियंत्रण करायचं असेल तर सर्वात अत्यंत महत्त्वाचं घटक आपण ध्यानात ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे आपल्या बागेची स्वच्छता। आपली बाग सदैव काडी कचरा मुक्त असणं गरजेचं आहे। आपल्या बागेतील काडी कचरा असेल, पाळापाचोळा पडलेला असेल किंवा ज्या रोगट झाडांच्या फांद्या असतील किंवा रोगट अवयव असतील असे काढून जाळून नष्ट करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्या आंब्याचा मागचा हंगाम काढून झाल्यानंतर पावसाळ्यापूर्वी आंबा पिकावरती, मग ती मोठी झाडं असतील किंवा छोटी झाडं असतील, या झाडांवरती 1% बोर्डो मिश्रणाची एक तरी फवारणी आपण पावसाळ्यापूर्वी घेणं गरजेचं आहे। ज्यावेळेस आपल्याला या रोगाची लक्षणं पानांवरती दिसतील, मग ती छोटी झाडं असोत, चारामध्ये असोत, कलमाच्या स्वरूपामध्ये किंवा लागवड केलेली मोठी झाडं असतो, यावरती ज्यावेळेस आपल्याला लक्षणं दिसतील त्यावेळेस आपल्याला या झाडांवरती बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे। या रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सीक्लोराइड 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी, थायोफिनाइट मिथाईल 1 ग्राम प्रति लिटर पाणी किंवा ॲझॉक्सिस्ट्रॉबिन 1 मिली प्रति लिटर पाणी, कार्बेंडाझिम 1 ग्राम प्रति लिटर पाणी यासारख्या बुरशीनाशकाची फवारणी करणं अत्यंत
गरजेचं आहे। या रोगाच्या नियंत्रणासाठी ताम्रयुक्त बुरशीनाशकं अत्यंत प्रभावशाली ठरतात। त्यामुळं ज्यावेळेस या रोगाची आपल्याला लक्षणं दिसतील त्यावेळेस या ताम्रयुक्त बुरशीनाशकाचा आपण वापर करावा आणि याचं प्रभावीपणे नियंत्रण करावं। हा व्हिडिओ आपणास आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।